Standard 6, lesson number 5, substances in the surroundings, their states and properties. याआधी आपण 2 लेक्चर पाहिलेले. तर फर्स्टमध्ये आपण काय पाहिलं होतं की सबस्टन्सच्या चेंज कसे होतात, त्याचे सबस्टन्स गॅसियस, लिक्विड आणि लिक्विड्स ह्याच्यामध्ये कशी स्टेट आहेत ते पाहिलेले. त्यानंतर आपण त्याचं काय पाहिलं होतं, त्याच्या कशामध्ये ते काउंट करतात हे पाहिलं होतं. टेम्परेचर कशात काउंट करायचं. नंतर पाहिलं होतं सेकंडला आपण बॉइलिंग म्हणजे किती डिग्री सेल्सिअसला ते पाणी उकळतं, किंवा त्याचा बॉइलिंग ऑफ वॉटर म्हणजे काय, कंडेन्सेशन म्हणजे काय, किंवा फ्रीजिंग म्हणजे काय. नंतर त्याच्या आपण वेगवेगळ्या व्हेरियस युजेस ऑफ केमिकल इन फिजिकल स्टेट म्हणजे त्याच्या फिजिकल स्टेट पाहिलेल्या होत्या. त्यानंतर आपण पाहिलं होतं सब्लिमेशन. हे एवढे प्रकार आपण या 2 लेक्चरमध्ये अभ्यासले होते. तर आजचा आपला हा 3रा लेक्चर आहे. तर ह्यामध्ये आता आपल्याला पाहायचं आहे की इथं तुम्हाला काही वस्तू दाखवलेल्या आहेत, त्या कशापासून बनवलेल्या आहेत. हाऊ विल यू आयडेंटिफाय द फॉलोइंग. त्या कशा ओळखायच्या. अ ग्लास, इट इज मेड ऑफ प्लास्टिक, स्टील और ग्लास. तर हे जे आहे ग्लास, हे कशापासून बनवलेलं आहे. किंवा अ रॉड, आयर्न और ॲल्युमिनियम, आयर्नपासून बनवला आहे का ॲल्युमिनियमपासून बनवला. त्यानंतर अ डोअर, डोअर वुडन और ग्लास, ग्लासपासून बनवलेले का वुडनपासून बनवलेले. अ व्हाईट पावडर, सॉल्ट और चॉक पावडर म्हणजे सॉल्टचं पावडर आहे का चॉकचं पावडर आहे. तर हे तुम्हाला इथं चित्रामध्ये ओळखायचं आहे. तर हे कसं, टू आन्सर द अबाव क्वेश्चन यू कन्सिडर देअर प्रॉपर्टीज. आता हे ओळखण्यासाठी तुम्ही त्याच्या काय पाहणार, वेगवेगळ्या प्रॉपर्टी आधी गृहीत धरणार. एक्झाम्पल, देअर ट्रान्सपरन्सी, हार्डनेस, वेट, कलर, द सराउंडिंग प्रोसेस फ्रॉम इट. म्हणजे ह्या कशा ओळखायच्या, तर त्याच्या प्रॉपर्टी असतात काही. ट्रान्सपरन्सी, हार्डनेस, वेट, कलर, ह्यावरनं तुम्ही काय करता, तो सबस्टन्स कोणता हा सहजासहजी ओळखू शकता. त्यानंतर पुन्हा अजून काय पाहू शकता तुम्ही, सोल्युबिलिटी इन वॉटर, तो पाण्यामध्ये सोल्युबल आहे का इनसोल्युबल आहे हे पाहणार. नंतर सबस्टन्सेस कॅन बी आयडेंटिफाय स्टडिंग देअर प्रॉपर्टीज. म्हणजे ह्या सबस्टन्सच्या अजून काही प्रॉपर्टी तुम्ही अभ्यासून तो सबस्टन्स कोणता आहे हे पाहू शकता. दे कॅन बी पुट टू यूज अकॉर्डिंग टू देअर प्रॉपर्टीज. म्हणजे त्याच्या प्रॉपर्टीवरून आपण त्याचा अभ्यास करू शकतो, किंवा तो पदार्थ व तो सबस्टन्स कोणता आहे हा ठरवू शकतो. आता नंतर आपल्याला पाहिजे, लेट्स स्टडी द प्रॉपर्टीज ऑफ सबस्टन्स इन ग्रेटर डिटेल. आता ह्या प्रत्येक सबस्टन्सच्या आपल्याला प्रॉपर्टी डिटेलमध्ये पाहिजेत. प्रॉपर्टीज ऑफ सबस्टन्सेस. ओके. What will happen if pressure is applied on the substance like chalk, brick, alum, glass or राजगिरावडी. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या राजगिरावडीवरती, चॉकवरती किंवा एखाद्या ग्लासवरती प्रेशर टाकता, त्यावेळेस काय होतं, तर दिस सबस्टन्सेस ब्रेक इन टू स्मॉल पीसेस और पार्टिकल्स. म्हणजे ह्या सबस्टन्सचे काय होतात, बारीक तुकडे तरी होतील किंवा त्याचे छोट्या पीसमध्ये ते रूपांतर होईल. सच सबस्टन्सेस सेड टू बी ब्रायडल. म्हणजे अशा सबस्टन्सला काय म्हणायचं, ब्रायटल म्हणायचं. धिस प्रॉपर्टी ऑफ सबस्टन्स इज कॉल्ड ब्रायटलनेस. ही जी प्रॉपर्टी आहे त्या सबस्टन्सची त्याला काय म्हणायचं, ब्रायटलनेस. ओके. नेक्स्ट, टेक अन आयर्न नेल, ट्राय टू प्राइस अ कार्डबोर्ड शीट, वेट मड अँड अ पीस ऑफ वूड यूजिंग द नेल. व्हॉट हॅपन्स. म्हणजे काय करायचं, तुम्हाला एक कार्डबोर्डचं शीट घ्यायचं आहे आणि एक मड घ्यायचं म्हणजे चिखलाचा गोळा घ्यायचा, आणि त्या दोघांवरती काय करायचं, तुम्हाला खिळा ठोकण्याचा प्रयत्न करायचा. व्हॉट हॅपन्स. मग काय होईल, द नेल इझिली प्राइस विथ मड. म्हणजे काय होईल, मडचा जो चिखलाचा जो गोळा आहे त्यामध्ये नेल काय होईल, सहजासहजीमध्ये ठोकला जाईल. बट नॉट द प्राइस ऑफ वूड, इट कॅन प्राइस द कार्डबोर्ड शीट विथ सम एफर्ट्स. म्हणजे काय होईल, ज्यावेळेस तुम्ही कार्डबोर्डवरती खिळा ठोकण्याचा प्रयत्न करताल त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागेल, तिथं फोर्स जास्त अप्लाय करायला. व्हाय डज दिस हॅपन. मग असं का, तर द हार्डनेस ऑफ अ सबस्टन्स इज डिटरमाइंड बाय हाऊ मच रेजिस्टन्स इफ ऑफर टू द सबस्टन्स बिंग पुश थ्रू इट. म्हणजे त्या सबस्टन्सच्या हार्डनेसवरून तो सबस्टन्स हाऊ मच रेजिस्टन्स इट ऑफर्स, तो रेजिस्टन्स किती ऑफर करू शकतो ह्याच्यावरनं तो आपण किती जोरात ठोकायचा हे ठरवू शकतो. लक्षात आलं. ओके.
विच इज द हार्डेस्ट नोन सबस्टन्स. म्हणजे ह्यामधला सर्वात कठीण, ठोकण्यासाठी कठीण असलेला सबस्टन्स कोणता आहे. म्हणजेच काय, तर त्या सबस्टन्सची प्रॉपर्टी आपल्याला लक्षात आली. तर ही कोणती प्रॉपर्टी आहे, तर हार्डनेस. लक्षात आलं. ओके, नेक्स्ट आता पाहायचं आहे आपल्याला. स्ट्रेच रबर बँड अँड इट गो ऑर ॲप्लाय परचेस ऑन अ पीस ऑफ स्पंज अँड रिलीज. आता काय करा, एक रबर आणि एक स्पंज काय करा, तुम्ही त्याला प्रेस करा आणि तो सोडून द्या. व्हॉट डू यू सी. मग तुम्हाला अशा वेळेस काय पाहायला मिळेल, द रबर बँड अँड द स्पंज गो बॅक टू देअर ओरिजिनल शेप. काही वेळानंतर ज्यावेळेस तुम्ही सोडता त्यावेळेस रबर बँड आणि ते स्पंज आहे ते काय होतं, त्याच्या ओरिजिनल शेपमध्ये येतो. सबस्टन्सेस चेंज देअर शेप when a force is applied on them but return to their original shape and size when the force is removed. म्हणजे काय यावरनं लक्षात आलं, ज्यावेळेस तुम्ही एखाद्या सबस्टन्सला फोर्स अप्लाय केला त्यावेळेस त्याचा काय झाला, सबस्टन्समध्ये त्याचा शेप चेंज झाला आणि त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही त्याच्यावर अप्लाय केलेला फोर्स काढून टाकला त्यावेळेस तो काय झाला, मूळ पोझिशनमध्ये, मूळ शेप आणि साईजमध्ये जशाच्या तशा आपल्याला पाहायला मिळाला. ही जी प्रॉपर्टी आहे, धिस प्रॉपर्टी इज कॉल्ड इलॅस्टिसिटी. ह्या प्रॉपर्टीला काय म्हणायचं, इलॅस्टिसिटी. आता नेक्स्ट प्रॉपर्टी कोणती आहे आपल्याला पाहायचे. आता पहा, टेक अ फ्लॅट मेटल शीट ऑफ अ साईज ऑफ अ नोटबुक. Holding it on an angle, put a drop of water, honey and gum at different places on the board. Observe how they flow down the slope. आता ह्याचं काय करायचं, एक फ्लॅट मेटल शीट घ्यायची आहे आणि ती काय करा, अशी अँगल येईल अशा साईडनं भिंतीला अशी उभी करून ठेवा आणि त्यावरती एक थेंब पाण्याचा, एक थेंब हनी आणि एक थेंब गम असं टाकून पहा. तर काय होईल, तुम्हाला ते जे लिक्विड आहे तो खाली येताना तुम्हाला दिसेल. म्हणजे ह्याच्यावरनं तुम्हाला काय लक्षात येईल, लिक्विड्स फ्लो डाऊनवर्ड्स ऑन अ स्लोपिंग सरफेस. म्हणजे ज्या बाजूला स्लोप आहे त्या बाजूला ते लिक्विड फ्लो होताना तुम्हाला दिसेल. म्हणून ही जी प्रॉपर्टी आहे ह्या प्रॉपर्टीला काय म्हणायचं, धिस प्रॉपर्टी इज कॉल्ड फ्लुइडिटी. द फ्लुइडिटी ऑफ एनी लिक्विड इज डिटरमाइंड बाय हाऊ इझिली इट फ्लोज. म्हणजे त्या लिक्विड ठरवतो की किती ती इझिली फ्लूड होते. म्हणजे एका ठिकाणाहून दुसरीकडे किती पटकन. पहा, वॉटर टाकलं तर काय होईल, पटकन रेंगाळत खाली येईल. गम तिथं चिटकून बसेल आणि हनी जे आहे ते त्याला थोडासा यायला वेळ लागेल. म्हणजे ह्याच्यावरनं त्याची जी खाली ओघळण्याची किंवा वाहण्याची क्षमता ही ठरवली जाते. ओके, नेक्स्ट पाहायचं आपल्याला आता त्याची प्रॉपर्टी. इफ टू ब्लॉक ऑफ द सेम साईज ऑन वुडन अँड द अदर ऑफ आयर्न आर वेटेड इन बॅलेन्स, हाऊ वुड दे कम्पेअर. म्हणजे आता काय करायचं, तुम्हाला दोन ठोकळे घ्यायचेत. कशाचे, एक वुडनचं घ्या आणि एक आयर्नचं घ्या आणि त्यांचं काय करा, वेट बॅलेन्स करायला पहा. तर हाऊ विल दे कम्पेअर. मग हे कसं कम्पेअर करायचं, ह्याच्यामध्ये कसं तुम्हाला कोणाचं वजन जास्त भरल किंवा कोणाचं वजन कमी भरल हे तुम्हाला ठरवायचं. तर हे कशावरून ठरवणार, द मास ऑफ डिफरंट सबस्टन्सेस हॅविंग सेम व्हॅल्यूम कॅन बी डिफरंट. म्हणजे आता तुम्हाला काय सांगता येईल, तर मास ऑफ डिफरंट सबस्टन्स, वेगवेगळ्या सबस्टन्सचं मास हे कसं असतं, त्याच्या व्हॉल्यूमवरती अवलंबून असतं. म्हणजेच ते कसं असणार, डिफरंट असणार. धिस डिफरन्स इज बिकम ऑफ द डिफरन्स इन देअर डेन्सिटीज. म्हणजे हे जे डिफरन्स आहे त्या दोघांमधलं, डिफरन्समधला डिफरन्स हे कशावरती अवलंबून आहे, त्यांच्या डेन्सिटीवरती अवलंबून आहे. म्हणजे ही जी प्रॉपर्टी आहे ही कोणती आहे, डेन्सिटीची. बिटवीन सबस्टन्स ऑफ द सम व्हॉल्यूम ऑफ वन विथ ग्रेटर डेन्सिटी आर हेवियर दॅन द दोज ऑफ लेसर डेन्सिटी. म्हणजे काय, तर ज्या सबस्टन्सची डेन्सिटी ग्रेटर आहे ते कसं आहे, हेवियर आहे. कशाच्या तुलनेत, तर ज्या सबस्टन्सची डेन्सिटी ही कशी आहे, कमी आहे त्याच्या तुलनेमध्ये. म्हणजे काय होईल, तर एकीकडं तुम्ही आयर्न ठेवलं, एकीकडं तुम्ही वुडन ठेवलं, तर कोणाचं वेट तुम्हाला जास्त दिसेल, तर ज्या ठिकाणी तुम्ही आयर्न ठेवले त्याचं वजन काय होईल, जास्त भरेल. हे कशामुळं, तर कारण आयर्नची डेन्सिटी ही कशी आहे, जास्त आहे. कशाच्या तुलनेत, वुडनच्या. ओके, नेक्स्ट आता इथं काय करायचं आहे तुम्हाला, अजून एक प्रॉपर्टी पाहण्यासाठी तुम्हाला आता टेक अ ग्लास ऑफ वॉटर. वॉटरचा एक ग्लास घ्या भरून. ॲड सम सॉल्ट, फाईन सँड अँड शुगर टू इट अँड ट्राय टू डिझॉल्व देम. म्हणजे एका ग्लासमध्ये तुम्हाला सॉल्ट, फाईन सँड आणि शुगर
हे टाकायचं आणि त्याला डिझॉल्व करायचं, म्हणजे मीठ, वाळू आणि शुगर. मग रिप्लेसिंग वॉटर विथ केरोसिन. मग हीच प्रोसेस काय करायची, रिपीट करायची. आता तुम्हाला केरोसिनमध्ये सँड, शुगर आणि सॉल्ट टाकून पाहायचं आणि त्याला डिझॉल्व करायचं. व्हॉट डू यू ऑब्झर्व, म्हणजे ह्या 2 ग्लासामध्ये तुम्हाला काय दिसल, सम लिक्विड सबस्टन्सेस डिझॉल्ड इन अ पर्टिक्युलर लिक्विड इफ अ सॉलिड डज नॉट डिझॉल्ड इन लिक्विड. म्हणजे काय होईल, सम लिक्विड सबस्टन्सेस डिझॉल्ड इन पर्टिक्युलर लिक्विड, म्हणजे काही पदार्थ पर्टिक्युलर लिक्विडमध्येच काय होतात, डिझॉल्ड होतात. इफ अ सॉलिड इज नॉट डिझॉल्ड इन द लिक्विड. सॉलिड जे असतात, म्हणजे इथं सॉलिड काय आहे, तर सँड आहे. सँड काय म्हणजे वाळू. वाळू ही पाण्यात आणि रॉकेलमध्ये कधीच विरघळणारी नसते. म्हणजे ही काय आहे, इट डज नॉट डिझॉल्ड इन अ लिक्विड. इट इज सेड टू बी इनसोल्युबल इन दॅट लिक्विड. म्हणजे ती कशी आहे, त्या लिक्विडमध्ये इनसोल्युबल आहे असं म्हणता येईल. ह्याचं एक्झाम्पल, सॉल्ट इज सोल्युबल इन वॉटर, म्हणजे पाण्यामध्ये मीठ विरघळतं, बट इनसोल्युबल इन केरोसिन. केरोसिनमध्ये ते विरघळत नाही. यू नो of many beverage made by using water and soluble substances. The property of a substances of getting dissolved is called solubility. म्हणजे काय, काही पदार्थ आपण काय करतो, जसे की सरबत, साखर, मीठ, पाणी घालून आपण काय करतो, त्या पाण्यामध्ये डिझॉल्व करतो. आणि ही जी प्रॉपर्टी आहे त्या सबस्टन्सची, एखाद्या लिक्विडमध्ये डिझॉल्व होण्याची, ती जी प्रॉपर्टी आहे त्याला काय म्हणायचं, सोल्युबिलिटी. म्हणजे आपण अजून एक प्रॉपर्टी कोणती पाहिली, तर सोल्युबिलिटी. आता नेक्स्ट पाहिजे आहे आपल्याला ट्रान्सपरन्सी. आता ट्रान्सपरन्सी म्हणजे काय, वी नो यू लुक थ्रू द सबस्टन्स अँड सी थिंग ऑन द अदर साईड, देन दॅट सबस्टन्स इज सेड टू बी ट्रान्सपरंट. म्हणजे काय, तुम्ही खिडकी पाहू शकता, तुमच्या घराला काचेची खिडकी असेल तर तुम्ही काय करता, खिडकीतून इकडचं तिकडे पाहू शकता. म्हणजे ती काय झाली, तिथं त्या जो भाग आहे, म्हणजे इथे बसून दुसऱ्या मागचं, त्या वस्तूच्या मागच्या बाजूचं ज्यावेळेस आपण पाहू शकतो, अशा ज्या सबस्टन्सला आपण काय म्हणतो, ट्रान्सपरंट म्हणतो. धिस प्रॉपर्टी ऑफ सबस्टन्स इज कॉल्ड ट्रान्सपरन्सी. ही जी प्रॉपर्टी आहे त्या सबस्टन्सची, त्याला काय म्हणायचं, ट्रान्सपरन्सी. ग्लास, सम टाईप्स ऑफ प्लॅस्टिक, क्लीन वॉटर अँड एअर आर ट्रान्सपरंट सबस्टन्सेस. आता ह्याचे उदाहरणं कोणते पाहायचे, मग सांगायचे झालं तर प्लास्टिक, क्लीन वॉटर अँड एअर आर द ट्रान्सपरंट सबस्टन्स. म्हणजे हवा, ग्लास, शुद्ध पाणी हे आहे ट्रान्सपरन्सीचे एक्झाम्पल्स. एवढं लक्षात आलं तुम्हाला, ओके. नेक्स्ट पाहायचं आहे आपल्याला प्रॉपर्टीज ऑफ मेटल. आता या कशा पाहायच्यात, पाहता, टेक अ पीस ऑफ कॉपर और ॲल्युमिनियम वायर ऑफ अ स्मॉल नेल, हॅमर इट रिपीटेडली, व्हॉट डू यू ऑब्झर्व. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ॲल्युमिनियम और कॉपरच्या वायरवरती किंवा खिळ्यावरती ज्यावेळेस ठोकता, त्यावेळेस तुम्हाला काय दिसतं, ऑन द हॅमरिंग रिपीटेडली द वायर बिकम्स फ्लॅट. ज्यावेळेस तुम्ही त्या वायरवरती मारता त्यावेळेस ते वायर काय होतं, फ्लॅट होतं. दॅट इज इट फॉर्म्स अ थिन शीट. म्हणजे त्याची एक प्रकारची चपटी शीट तयार होते. मेटल्स कॅन बी कन्व्हर्टेड इन टू शीट्स बाय हॅमरिंग. धिस प्रॉपर्टी ऑफ मेटल इज कॉल्ड मेलॅबिलिटी. म्हणजे ज्यावेळेस एखाद्या मेटलवरती आपण मारतो तेव्हा ते कशामध्ये कन्व्हर्ट झालं, शीटमध्ये झालं. म्हणजे त्याचं एक प्रकारचं काय तिथं तयार झाली, मेलॅबिलिटी तयार झाली. ही जी प्रॉपर्टी आहे, म्हणजे त्या वायरपासनं शीट तयार होण्याची ही जी प्रॉपर्टी आहे त्याला काय म्हणायचं, मेलॅबिलिटी. ओके. नेक्स्ट आता पाहायचं आहे आपल्याला, हॉट आयर्न इज हॅमर्ड अँड मेड अप इन टू थिन शीट. आता काय करायचं, आयर्नची हॉट आयर्न घ्यायचं आणि त्याला काय करायचं, हॅमरिंग करायचं. हे कुठं पाहणार तुम्ही, ब्लॅकस्मिथकडं. म्हणजे एखाद्या लोहाराच्या दुकानामध्ये जाऊन तुम्ही तिथं निरीक्षण करू शकता. टू ऑब्झर्व हाऊ धिस हॅमरिंग कॉजेस इट टू स्ट्रेच. म्हणजे ते त्यात ह्याला स्ट्रेच करण्यासाठी कसं करतं ह्याचं निरीक्षण तुम्हाला करायचं आहे. त्याच्यावरनं काय लक्षात येईल, आयर्न बार्स मेड टू रिव्हॉल्व कंटिन्युअसली व्हाईल बिंग हॅमर्ड बिकॉम लॉंगर. म्हणजे ज्यावेळेस तो आयर्न बारला मेड करताना तो काय करतो, त्याला फिरवत राहतो, कंटिन्युअसली रिव्हॉल्व व्हाईल बिंग हॅमर्ड. म्हणजे त्यावेळेस तो फिरवत असताना त्याच्यावरती घाव घालतो आणि त्याला काय करतो, स्ट्रेच करतो, ओढत जातो, लाँग करतो. म्हणजे त्या
ह्याच्यापासनं आयर्नपासनं तो मारून मारून त्याला काय करतो, ओढून ओढून त्याची बारीक तार करण्याचा प्रयत्न करतो. द आयर्न कॅन बी ड्रॉन इन टू अ वायर. शेवटी त्या आयर्नला काय करतो, त्याच्यामधनं खेचून खेचून अशी एक प्रकारची वायर काढतो. मेटल्स कॅन बी स्ट्रेच अँड ड्रॉन इन टू वायर. आता मेटलला त्या मेटलमधून ओढून स्ट्रेच अँड ड्रॉ इन टू वायर, म्हणजे त्याच्यामधनं तो काय केलं, त्याने मेटलमधनं वायर काढून घेतली. ही जी प्रॉपर्टी आहे, धिस प्रॉपर्टी ऑफ मेटल इज कॉल्ड डक्टिलिटी. ही जी प्रॉपर्टी आहे मेटलपासून वायर बनवण्याची, त्या प्रॉपर्टीला काय म्हणायचं, डक्टिलिटी. ओके, लक्षात आलं. मेटल लाईक सिल्वर, गोल्ड, कॉपर, प्लॅटिनम कॅन बी ड्रॉन इन टू फाईन वायर. आता हे कशापासून बनतात, ह्याची कोणती उदाहरणं आहेत, तर सिल्वर, गोल्ड किंवा कॉपर, प्लॅटिनम ह्यापासनं आपण वायर तयार करू शकतो. हे तुम्ही पाहायला असेल, लक्षात माहिती असेल तुम्हाला. समजलं एवढं? ओके, नेक्स्ट. व्हाय आर द इलेक्ट्रिक बोर्ड्स फिटेड ऑन द वॉल मेड ऑफ प्लॅस्टिक ऑर वूड. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही भिंतीवर लावलेला जो बोर्ड असतो, इलेक्ट्रिक बोर्ड, तो प्लॅस्टिकचा किंवा वूडचा, लाकडाचाच का असतो. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, द हँडल ऑफ अ कुकर इज मेड ऑफ प्लॅस्टिक. व्हाय. कुकरचं जे हँडल असतं ते प्लॅस्टिकचं का असतं. तर आता आपल्याला पुढे पाहायचं आहे कशामुळं असतं. तर इलेक्ट्रिसिटी फ्लो थ्रू मेटल. आता इलेक्ट्रिसिटी कशामधनं फ्लो होते, तर मेटलमध्ये. ऑल मेटल्स आर कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी टू अ ग्रेटर ऑर लुजर एक्सटेंट. म्हणजे हे जे सगळे मेटल आहेत ते काय आहे, इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात आणि एका ठिकाणावर कंडक्ट करतात, म्हणजे काय, एका ठिकाणाहून दुसरीकडे ट्रान्सफर करण्याचं काम करतात. ही जी प्रॉपर्टी आहे, धिस प्रॉपर्टी इज कॉल्ड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. म्हणजे एका ठिकाणाहून दुसरीकडे इलेक्ट्रिक वाहत नेण्याची जी प्रॉपर्टी त्या मेटलची असते त्याला काय म्हणायचं, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. लक्षात आलं? ओके. म्हणून काय केलेलं जातं, इथं इलेक्ट्रिक बोर्ड ज्यावेळेस आपण बसवतो त्यावेळेस काय, प्लॅस्टिक आणि वूडचा वापर करून आपण तो बोर्ड तयार केलेला असतो. तर प्लॅस्टिक आणि वूडचाच का, तर वूड आणि प्लॅस्टिक हे काय आहेत पहा. आता व्हेन इवन अ पीस ऑफ अ मेटल इज हीटेड ॲट वन प्लेस द होल ऑफ द बिकम्स हॉट. पहा तुम्ही, एखादं मेटलला हीट दिली. आता कुकर गॅसवरती तुमची आई ठेवताना तुम्ही पहा, त्याला हीट कुठं भेटते, तर खालच्या बाजूला त्याला हीट भेटते. मग हीट खाली दिली असतानाही सगळं कुकर गरम कसं काय होतं, तर ह्यावरनं तुमच्या लक्षात येईल की इट शोज दॅट मेटल अलाउ हीट टू फ्लो थ्रू देम. म्हणजे ह्या सगळ्या मेटलमध्ये काय झाली, हीट फ्लो झाली. धिस प्रॉपर्टी इज कॉल्ड थर्मल कंडक्टिव्हिटी. ही जी प्रॉपर्टी आहे हीट सगळीकडे सप्लाय करण्याची त्या मेटलची, त्या प्रॉपर्टीला काय म्हणायचं, थर्मल कंडक्टिव्हिटी. मेटल्स हॅव अ टिपिकल शाईन ऑर लस्टर. म्हणजे ह्या मेटलला एक प्रकारची शाईन असते. एव्हरी मेटल हॅज कॅरेक्टरिस्टिक्स कलर बाय विच इट गिव्ह बी आयडेंटिफाईड. म्हणजे त्या वस्तूची आयडेंटिफाय करण्यासाठी किंवा ती वस्तू आयडेंटिफाय करण्यासाठी त्या मेटलला काय एक प्रकारचा विशिष्ट कलर असतो. पहा तुम्ही, आयर्नचं रेड कलरमधून असतं किंवा ॲल्युमिनियमचं कशामधनं दिसतं तुम्हाला, सिल्वरच्या शायनिंगसारखं दिसतं, किंवा जर ह्याचं असेल लोखंडाचं असेल तर तुम्हाला ब्लॅक कलरमधून दिसतं. ही जी कलरवरनं तुम्ही काय करता, त्या मेटलला ओळखू शकता. म्हणून ज्यावेळेस तुम्ही कुकरला हे बसवलेलं असतं, हँडल असतं तुमच्या कुकरला, ते कशाचं असतं, प्लॅस्टिकचं असतं. तर प्लॅस्टिक आणि लाकूड ह्या दोन्हीमधनं काय, तर इलेक्ट्रिसिटी किंवा हीट ट्रान्सफर होत नाही. म्हणून आपण काय करतो की इथं प्लॅस्टिकचा किंवा वुडनचा वापर करतो. लक्षात आलं? ओके. नेक्स्ट इथं पाहायचं आहे तुम्हाला, ट्राय धिस. आता करून पाहायचं आहे तुम्हाला. काय करून पाहायचं आहे, प्लग द स्ट्रिंग ऑफ अ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट लाईक तानपुरा और वीणा, रिंग अ बेल और हिट अ स्टील बॉक्स विथ मेटल स्पून. आता काय करायचं आहे तुम्हाला, तंबोरा किंवा वीणा ही वाद्याची काय करायचं तुम्हाला, त्याच्या त्या तारा असतात त्या तुम्हाला वाजवायच्या. त्या कशानं वाजवायच्या, स्टीलच्या ह्यानं वाजवा तुम्ही. कशानं, असं बोटानं एकदा वाजून बघा आणि स्टीलच्या डब्यावरती चमच्यानं मारून पहा. ते ह्या दोघांच्या आवाजामध्ये तुम्हाला काही फरक वाटतो का. किंवा
स्टिक अ वुडन टेबल ऑर अ मार्बल फ्लोअर विथ अ वुडन स्टिक. म्हणजे लाकडी टेबलवर किंवा एखाद्या फरशीवर जर तुम्ही काठीनं मारलं तर ह्या दोन्ही आवाजामधला फरक तुमच्या लक्षात येईल का? पहा काय लक्षात येतो ते. तर ह्यावरनं काय येईल? नोट द डिफरन्स इन द साऊंड प्रोड्यूस इन द टू केस. ह्या दोन्हीमधल्या ह्याच्यामधला डिफरन्स तुम्हाला लक्षात ठेवायचा. तर मेटल प्रोड्यूस अ रिंगिंग साऊंड. म्हणजे मेटलचा ज्यावेळेस आवाज येतो त्यावेळेस तो कसा असतो? रिंगिंग साऊंड असतो, म्हणजे तो खणखणीत असतो. धिस प्रॉपर्टी इज कॉल्ड द सोनॅरिटी. ही जी प्रॉपर्टी आहे त्या मेटलच्या आवाजाची त्याला काय म्हणायचं? सोनॅरिटी. ओके, लक्षात. नेक्स्ट आता पाहायचं ऑलवेज रिमेंबर. म्हणजे नेहमी लक्षात ठेवायचं काय? तर ड्युरिंग द रेनी सीझन ऑर ॲट एनी अदर टाईम डू नॉट टच द एक्सपोज इलेक्ट्रिसिटी वायर ऑर मेटल पार्ट. म्हणजे पावसाळ्यात किंवा इतर वेळी परिसरामध्ये जे उघडे इलेक्ट्रिक वायर असतात त्यांना स्पर्श करायचा नाही. कीप ऑल इलेक्ट्रिक लॅम्प ऑर अदर ॲप्लियन्स स्विच ऑफ वेन डू नॉट इन यूज. म्हणजे ज्यावेळेस इलेक्ट्रिक लॅम्पचा वापर नसेल किंवा ते आवश्यक नसतील तर ते स्विच काय करायचे? नेहमी बंद ठेवायचे. फॉर एक्झाम्पल, इवन वेन द टी व्ही इज स्विच ऑफ बाय रिमोट कंट्रोल डू नॉट फॉरगेट टू फुट ऑफ द मेन स्विच. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही टी व्ही पाहणं झाल्यावर रिमोटनं बंद करता, पण त्यानंतर मेन स्विच पण तुम्हाला काय करायला पाहिजे? बंद करायला पाहिजे. इट हेल्प्स टू सेव्ह इलेक्ट्रिसिटी बिसाइड्स प्रोटेक्टिंग अस फ्रॉम एनी पॉसिबल डेंजर. म्हणजे ज्यावेळेस ह्यामुळे काय होईल? तर तुमच्या विजेची बचत होईल आणि ह्यामुळे तुमचा काय होईल? होणारा जो धोका अजून काही असेल तर तो काय होईल? आपल्याला थांबवता येईल. आता यानंतर आस्क युअर सिनियर ॲट होम टू चेक द इलेक्ट्रिक वायर अँड फिटिंग इन द हाऊस पिरियडिकली. आता ठराविक काळानंतर वीज जोडणीचं तुमच्या घरामध्ये जी वायर असतात ते एका काळानंतर त्याला काय करायला पाहिजे? चेंज करायला पाहिजे. तर हे घरातल्या मंडळींना तुम्ही मोठ्या व्यक्तींना कडनं तपासून घ्या आणि त्यांना ते चेंज करायला लावा. लक्षात आलं? ओके, आता ह्या लेसनमध्ये आपण काय शिकलो? आता इथं हा लेसन तुमचा संपला आहे. तर ह्या लेसनमध्ये आपण काय काय शिकलो? व्हॉट वी हॅव लर्न. तर ह्याच्यामधने काय शिकलो पाहू आपण. सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस आर द थ्री स्टेट्स ऑफ सबस्टन्स. म्हणजे सबस्टन्सच्या आपण काय पाहिलेल्या? स्टेट पाहिलेल्या आहेत. त्यानंतर टेम्परेचर ऑफ अ सबस्टन्स कॅन बी मेजर्ड विथ द हेल्प ऑफ थर्मामीटर. सबस्टन्सचं टेम्परेचर मोजण्यासाठी थर्मामीटरचा वापर. त्यानंतर नेक्स्ट पाहिले हीट इज द कॉज ऑफ द चेंज ऑफ द सबस्टन्स. म्हणजे हीट दिल्यामुळे त्या सबस्टन्सची स्टेट काय होते? चेंज होते. सबस्टन्सेस हॅव व्हेरियस प्रॉपर्टीज लाईक हार्डनेस, इलेक्ट्रिसिटी, ब्राईटनेस, डेन्सिटी, सोल्युबिलिटी अँड ट्रान्सपरंटी. ह्या आपण प्रॉपर्टी पाहिल्या. त्यानंतर काय पाहिलं? मेटल फ्रॉम अ सेपरेट ग्रुप ऑफ सबस्टन्स. प्रत्येक मेटलचं काय केलं? वेगवेगळा ग्रुप तयार केलेला आहे. त्यानंतर काय पाहिलं आपण? मेटल हॅव सम कॉमन प्रॉपर्टीज लाईक मेलॅबिलिटी, डक्टिलिटी, थर्मल कंडक्टिव्हिटी, इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी, सोनॅरिटी, लस्टर अँड कॅरेक्टरिस्टिक्स कलर. म्हणजे ह्या सगळं आपण ह्या लेसनमध्ये अभ्यास केलेला आहे. हा लेसन तुम्हाला समजला असेल असं मी गृहीत धरते आणि इथं आज आपलं हा लेक्चर स्टॉप करते. ओके, बाय.